माझा जो ओपिनियन पोल आला त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आपण 45+ दावा करतोय, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 28च जागा महायुतीला मिळतात. मला असं वाटतं की अजूनही काही ठिकाणी बऱ्याचशा जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये उमेदवारी जाहीर झालेली नाहीये दोन्ही कडून. तर यापूर्वीच आपण याच्यावर बोलणं मला वाटतं अजून वेळ आहे. आणि एकदा उमेदवारी जाहीर झाली, तिथली स्थानिक काय पॉलिटिकल सिनारिओ काय आहे यानंतर मला वाटतं थोडासा अंदाज येईल. परंतु आत्ताच जर त्या जागाही डिक्लेअर झाल्या नाहीत आणि त्याच्या आधीच जर आपण असा पोलवर चर्चा करू तर मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आपण वाट बघू. लोकांच्या मनाचा कानोसा असतो हा ओपिनियन पोल. म्हणजे लोकांच्या मनामध्ये उमेदवार नाही, परंतु महाविकास आघाडी, महायुती असे सरळ सरळ दोन लढती आहेत, त्यानुसार आलेला हा कल आहे. नाही बघा, बऱ्याच वेळेला असं होतं. आता मध्य प्रदेशची निवडणूक आणि राजस्थानची निवडणूक, तर आमच्या सगळ्याच त्या पोलचा जर हे बघितला असता पूर्वीचा, तर त्यामध्ये कुठेच BJPला प्लस नव्हतं. पण रिझल्ट नंतर मात्र अगदी दुपटीने आम्ही म्हणू की त्या जागा, ते यश, एक हाती सत्ता ही दोन्ही राज्यांनी दिली. हे उदाहरण आहे. मी सुद्धा काही ठिकाणी प्रचारात प्रवास करत होते आणि ज्या पद्धतीने लोकांनी जो प्रतिसाद दिला आणि मोदीजींच्या योजनांवर लोकांनी हा प्रतिसाद दिला. आज बघा, कुठल्याही गावात जा, आम्ही स्वतःहून विचारतो राशनची काही अडचण आहे का, लोक कुठेच तक्रार करत नाही, डायरेक्ट त्यांना तो बेनिफिट मिळतोय. जो DBT मार्फत त्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, मुद्रा योजना असेल, अशा अनेक योजना, आमचं आयुष्यमानचं 5 लाखाचं कार्ड असेल, तर मला असं वाटतं की ह्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये एक प्रकारचं गुड गव्हर्नन्सचं एक्झाम्पल त्या योजनांच्या इम्प्लिमेंटेशनमधून दिलं. आणि आपण हे बघितले तर सगळ्या योजनांच्या आकडे कोट्यवधींचे आहेत. 47 कोटी जनधन अकाउंट, 11 कोटींचे जल जीवन मिशन, 11 कोटींचे आमच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, 3 कोटी घरं. मला असं वाटतं की नाही, मला असं वाटतं की मी हेच सांगते, आकडे कमी झालेले नाही आहेत. हाच एक्झाम्पल मी या 2 राज्यांचं दिलं की अजूनही आपले सर्वे, आपले उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, रन व्हायचे आहे इलेक्शन प्रॉपर. कोण कोणासमोर आहे, तिथला लोकांचा कल कोणाकडे आहे. बऱ्याच वेळा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा लोकांचा एक प्रकारचा कल तयार होतो. लोक कम्पेअर करतात की ह्या उमेदवाराबद्दल कसं राहील, ह्या उमेदवाराचा कोणाचा अनुभव कसा राहील, फॉलोअप कसा राहील. मी स्वतः एक नवीन कॅन्डिडेट होते मागच्या वेळेस, पहिली महिला खासदार मी निवडून आले. पण लोकांनी 5 वर्षात ऑब्झर्व केलेलं होतं की कुठपर्यंत कामाची यांना जाण आहे. शेवटी अभ्यास पण लागतो. हे पार्लमेंटचं इलेक्शन आहे, तिथे अनुभव लागतो. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, आणि आज तर सोशल मीडिया आहे, तुमच्याकडे फोन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाणून घेता. टेक्नॉलॉजी, यूथ, महिला, तर ह्या सगळ्यांमध्ये खूप मोठी रिझल्टची हे बदललेली आम्ही बघितलेली आहे. आणि मला असं वाटतं की अजून जागा जाहीर झाल्यावर क्लिअर पिक्चर होईल. पण आम्ही मात्र 45+च्या आमच्या याच्यावर आहे, कारण लोकांचंच आहे की अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार. पण तो 400 पारचा पण आकडा देशभरामध्ये पूर्ण नाही होते. होईल, होईल, नक्कीच होईल. त्याने मी हे तर आता टाकतोय, पण आता जे करतोय रेकॉर्ड ते उद्याला दाखवणार. रोलिंग. लोकसभा निवडणूक 2024ची घोषणा अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे. घोषणा होताच राज्यभरामध्ये, देशभरामध्ये आचारसंहिता देखील लागू होणार आहे आणि उमेदवारांची अक्षरशः पळापळ देखील सुरू होणार आहे. आपल्याबरोबर डॉक्टर भारती पवार आहेत. उत्तर महाराष्ट्रातला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उत्तर महाराष्ट्रामधनं केंद्र पातळीवर या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार त्यांच्याकडे आहे आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी नेमकी कशी असणार आहे, कारण गेल्या काही दिवसापासून आरोग्यापेक्षा कांद्याच्या शेतीच्या समस्यांचीच नाराजी या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. ताई, अवघ्या काही तासामध्ये आचारसंहिता लागू होते आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की हा निवडणुकीचा भाग आहे आणि
निवडणुकीची सुरुवात होत असताना सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की कधी आचारसंहिता लागू होते आणि मग तो टाइम टेबल त्याप्रमाणे मतदानाचं असेल, फॉर्म भरण्याचं असेल, हे चालू होतात. ही उत्सुकता सगळ्यांमध्येच आहे, तशी आम्हालाही आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या दृष्टीने त्याच्या मतदारसंघातील प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि आत्तापर्यंत मी असंच म्हणते की माझा नाशिक जिल्हा कांद्याची, द्राक्षाची खास ओळख असलेला जिल्हा आहे की जो मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करून एक्सपोर्ट पण करतो. आणि आपण जसं म्हणालात तसं नक्कीच गेल्या 5 वर्षात सातत्याने मी ह्या विषयावर अभ्यासही करते आहे, मागणीही करते आहे. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे तिथे मी सरकारकडे मदतीसाठी सुद्धा पोहोचते आहे आणि मला माझ्या सरकारने सकारात्मकताच दिलेली आहे हे मात्र माझ्याही मतदारसंघातल्या शेतकरी जाणून आहे. मग कांद्याच्या प्रश्नावर मागे जेव्हा एक्सपोर्ट बंद होती ती खुली करणं असेल, आत्ता देखील एक्सपोर्ट बंद झाल्यानंतरही आम्ही मागणी केल्यानंतर काही देशांसाठीची एक्सपोर्ट आत्ता खुली झालेली आहे. एक बाजारपेठेमध्ये एक प्रकारची स्पर्धा व्हावी, बाजारभाव त्या कांद्याला चांगला मिळावा म्हणून नाफेड NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करा आधी पण होत होता, आधीच्या सरकारांमध्येही तो होत होता. असं नाही की आत्ता सुरू झाला, परंतु ते प्रमाण कमी होतं. आत्ता आम्ही ते वाढवूनही घेतलं आणि हे कशासाठी, ती स्पर्धा झाली. जिथे चांगला भाव असला तिथे शेतकऱ्यांनी त्यांचा माल द्यावा. मला असं वाटतं की ह्या सरकारने कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती केली. कृषी सन्मानसारखी योजना आली, ड्रोन वापरण्यासाठी आता ट्रेनिंग सुरू झालेत, ड्रोनच्या माध्यमातून ती मदत मिळणारे, वेळ वाचणारे, सिंचन योजनांची नावं सांगायला गेली तर आपल्याकडे वेळ कमी पुरेल. परंतु आज नाही म्हटलं तरी शेतीच्या विकासात युरियाची सबसिडीची फॉर एक्झाम्पल मी घेईल, इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये आज आमची 250-300ची युरियाची बॅग आहे, तीच शेजारच्या देशांमध्ये कुठे 1800ला आहे, कुठे 3000ला आहे. तर वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले, आम्ही सुद्धा त्यावर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही स्वतः किती तयार आहात या निवडणुकीसाठी? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वच कार्यकर्ते पूर्ण 5 वर्ष आम्ही इलेक्शनच्याच याच्यात तयार असतो. आम्हाला आमचे अध्यक्ष JP नड्डाजी असतील, बावनकुळे साहेब असतील, पार्टीकडनं वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात. आम्हालाही योजना इम्प्लिमेंट करा, तिथे पोहोचले की नाही, कोणाला अडचण आहे. विकसित भारत संकल्प रथयात्रा निघाला, माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वतः त्याच्यात माहिती घेतली, नेमकी लोकांची तक्रारी काय आहे, अडचणी काय आहे, इम्प्लिमेंटेशनला काय, आणि हे सगळं जाणून घेत आहेत. आज सरकार, पंतप्रधानांचं म्हणणे त्यांनी येण्यापेक्षा आपण त्यांच्या दारात जा, आणि मला असं वाटतं की त्याचा आज रिझल्ट मिळतोय. माननीय देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा यांनीही शासन आपल्या दारी सारखा कार्यक्रम घेतला. मला असं वाटतं कुठल्याही सरकारने केला नसेल इतका चांगला प्रयत्न आमच्या सरकारने, ह्या डबल इंजिनच्या सरकारने केला की त्या योजना पोहोचतायत की नाही. मी छोटंसं उदाहरण दिलं आणि थांबेल की माझ्याच एका ह्या यात्रेमध्ये एक महिला, जिला 32 वर्षापासून तिच्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट मिळालं नव्हतं, ह्या यात्रेच्या माध्यमातून तिला ते मिळालं. मला असं वाटतं की हे जर एक छोटंसं एक्झाम्पल, त्यानंतर तिला पेन्शन सुरू झाली, तिच्या बाकीच्या कागदपत्रांमध्ये त्या सर्टिफिकेटची गरज होती, ती अडवणूक होत होती, ती तिला उपलब्धता झाली. मला वाटतं हीच तर गुड गव्हर्नन्सची ओळख आहे. महाविकास आघाडीची सभा झाली 2 दिवसापूर्वी तुमच्या मतदारसंघामध्ये. शरद पवार होते, महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते, संजय राऊत असतील, जयंत पाटील असतील. तिथून तुमच्या विरोधात आता प्रचार देखील सुरू झालेला आहे आणि तुमच्या उमेदवारीची माहिती मतदारसंघात सर्वात पहिले कोणी दिली असेल तर ती जयंत पाटलांनी दिली. नाही, मी आभारी आहे त्यांची की विरोधकांना पण माझी काळजी आहे, आणि मला असं वाटतं की हा प्रचाराचा भाग आहे, प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या सरकारच्या मध्ये केलेली उपलब्धता सांगायची असते. माझं काम आहे की माझ्या सरकारमध्ये काय चांगलं झालं, काय चांगले हिताचे निर्णय झाले ते लोकांपुढे मांडणं, जी की फॅक्ट आहे. परंतु विरोधकांकडे आज काही नाहीच आहे सांगायला, आणि मग ते कुठेतरी आम्हाला विरोध करण्यासाठीचे काही मुद्दे शोधून काढतील. मला असं वाटतं की आज आरोग्य राज्यमंत्री म्हणून मी स्वतःच बघते, देशामध्ये 350 मेडिकल कॉलेज 2014 पूर्वी होते, ते आज 700 होऊन गेले. काही कामं चालली. जेव्हा एक दिल्ली एम्सचं आम्ही फक्त नाव घेत होतो, आज 22 एम्स राज्यांमध्ये, एका राज्याला एक एम्स, 22 एम्सची कामं सुरू झाली.
मेडिकल तुमच्या मतदारसंघातलं उदाहरण दिलं, पेठमध्ये एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला. हे बघा, मला असं सन्माननीय साहेबांना सांगायचं आहे की तेही सरकारमध्ये होते, मीही सरकारमध्ये आहे. कुठल्या सरकारला वाटतं हो की माता मृत्यू व्हावे, बालमृत्यू व्हावे? उलट मी तर म्हणते हा राजकारणाचा विषय नाही, परंतु त्यांना हेही माहिती आहे की हाय रिस्क असतात, माता मृत्यू का होतात याला ट्रॅक करत असतो आम्ही. आणि ती जर माता त्या कंडिशनमध्ये जर उशिरा पोहोचली, आणि आम्ही सुद्धा तिची माहिती घेतली, मी पण तात्काळ सिव्हिल सर्जन यांच्याकडनं माहिती घेतली, ती माता उशिरा पोहोचली होती आणि तोपर्यंत उशीर झालेला होता. परंतु मला असं वाटतं हा राजकारणाचा किंवा टीकेचा भाग नाही. तुम्ही टीका माझ्यावर अवश्य करा, परंतु त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात नाही, तर मला हात जोडून सांगायचं आहे की डेटा सगळ्यांना अवेलेबल होत असतो आणि त्यांच्याही सरकारने तो डेटा मांडला आणि आमच्या सरकारने मांडला. आमच्या सरकारच्या डेटामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते की माता मृत्यूदर कमी झालेला आहे, बालमृत्यू दर कमी झाला आहे. हे आम्ही पार्लमेंटच्या फ्लोअरवर बोलतोय. राहुल गांधींची भारत न्याय जोडो यात्रा पण तुमच्याच मतदारसंघामधनं झाली आहे. याचा कितपत तुम्हाला परिणाम जाणवतोय? नाही, मला तर पहिला प्रश्न पडला की राहुल गांधी कसं काय आले. राहुल गांधी भारताला बदनाम करण्याचं कुठलीच संधी सोडत नाही. परदेशात जातात तेव्हाही भारताची बदनामी करतात. राहुल गांधी मागच्या वेळेस महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांचा अपमान केला आणि आता त्याच पुण्यभूमीत येऊन, वीर सावरकरांच्याच भूमीत येऊन ते काय सल्ले देणार आहे हो आम्हाला? दुसरा प्रश्न मला त्यांना हे विचारायचं आहे की ते शेतकऱ्यांसाठी आले किंवा शेतकऱ्यांना भेटणार. मला हे विचारायचं आहे राहुल गांधींना की पार्लमेंटमध्ये जेव्हा कांद्याचा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा हेच राहुल गांधी प्याज महंगी हो गई म्हणून रागारागाने वॉकआउट करून जातात पार्लमेंटच्या बाहेर. हे काय सांगणार आहे हो शेतकऱ्यांना? मला तिसरा प्रश्न त्यांना असा विचारावा असं वाटतो की तुम्ही भव्य राम मंदिर उभारणीला, त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला विरोध करतात आणि आमच्या श्रीरामाच्या पुण्यपावन भूमीमध्ये नाशिकमध्ये येऊन तुम्ही काय आम्हाला सल्ला देणार? आणि आमच्या या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये राहुल गांधी आले तर त्यांनी आदिवासींबद्दल काय बोलले आणि ज्यांनी आमच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींच्या उमेदवारीला विरोध केला होता ते काय बोलणार? मला या 4 प्रश्नांची उत्तरं काल काही दिसली नाही आणि राहुल गांधींच्या येण्याने काहीही आम्हाला फरक पडत नाही आणि तिथे गर्दी नव्हती, त्या खुर्च्याही रिकाम्या होत्या, हेही आम्ही बघितलं माध्यमातून. आचारसंहिता लागू होते, किती तयार आहात, काय सांगाल? बघा, मी तर एवढंच म्हणते की माझ्या पक्षाने, माझ्या नेत्यांनी आणि या जनतेने मला परत एकदा हे विश्वास दाखवला, मला परत एकदा संधी दिली. मी खूप आभारही मानते आणि मी एवढंच म्हणते की आम्ही तयारी म्हणजे ही निवडणूक आहे म्हणून नाही, तर आम्ही आमची सामाजिक भावना म्हणून या क्षेत्रात आलोय, एक आवड म्हणून हा क्षेत्रात काम करण्यासाठी आलोय. जेवढं या देशाच्या सेवेसाठी करता येईल, जसं पंतप्रधान मोदीजींनी सांगितलंय, जसं देवेंद्रजींनी सांगितलंय, त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर संस्कार केले की गरीब कल्याण हा हेतू ठेवा, मला वाटतं त्या दृष्टीने आम्ही रात्रंदिवस तयारच आहोत. आणि माझी जनतेप्रती जी बांधिलकी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती जी बांधिलकी आहे, ती आम्ही वेळोवेळी जपली आहे. आणि 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की राजकीय रंग देण्यापेक्षा सामाजिक भावनेनेच ते कामं आम्ही केलेत आणि आम्ही तयार आहोत. जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभतील हा विश्वास पण आहे आणि परत एकदा या भारत मातेची सेवेची संधी मिळावी म्हणून आम्ही नक्कीच जनतेपुढे परत एकदा विनम्रतेने जाणार. या आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार. आचारसंहिता लागू होते, मात्र गेल्या 5 वर्षापासून प्रत्येकच दिवस हा निवडणुकीचा आहे, त्या पद्धतीनेच त्या आणि त्यांचा पक्ष तयार असल्याचं ते सांगतायत. राहुल गांधींची भारत न्याय जोडो यात्रा येऊन गेली, त्याचा काही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीची एक महासभा देखील झाली, मात्र तो एक प्रचाराचा भाग होता, त्यामुळे त्याचाही काही फरक पडणार नाही असं त्यांचं मत आहे आणि त्यांना पुन्हा एकदा जनता निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच कळणार आहे नेमकं पुन्हा एकदा लोकसभेमध्ये दिंडोरी मतदारसंघामधनं कोण जात आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.